एक अशी कौटुंबिक कथा सांगणार आहोत जी ऐकून तुमच्या अंगावर काटा येईल. ही गोष्ट आहे एका अशा सासूची जिने सोन्याच्या लोभापायी आणि वंशाच्या नावाखाली आपल्याच सुनेच्या आयुष्याचा आणि तिच्या स्त्रीत्वाचा खेळ मांडला. गोष्ट सुरू होते अलका आणि तिची सून सायली यांच्यापासून. सायली लग्नानंतर या घरात राहायला आली, पण सुरुवातीपासूनच तिची सासू अलका तिच्यावर डोळा ठेवून होती. अलका अत्यंत लोभी स्वभावाची होती. तिला नेहमी वाटायचं की सायलीच्या माहेरच्यांनी लग्नात तिला पुरेसं सोनं दिलं नाही. रोज सकाळी घरात काही ना काही कारणाने वाद होत होते. एक दिवस अलकाने घरात मोठा राडा केला. तिने सायलीवर आरोप केला. सायलीने कपाटातून तिचे खानदानी सोन्याचे दागिने चोरले आहेत. सायली देवाशपथ घेऊन सांगत होती की तिने दागिन्यांना हातही लावला नाही, पण अलका तिला टोमणे मारत होती. तुझ्या बापाने तर 1 तोळा सोनं दिलं नाही, आता माझ्या दागिन्यांवर तुझा डोळा आहे. सायलीचा नवरा समीर नेहमीप्रमाणे आई आणि बायकोच्या वादात अडकला होता. पण खरा धक्का तर तेव्हा बसला जेव्हा सायली आणि समीरचा मेडिकल रिपोर्ट समोर आला. लग्न होऊन 2 वर्ष झाली तरी सायलीला मूल होत नव्हतं. जेव्हा अलकाच्या हातात तो रिपोर्ट पडला तेव्हा तिचा राग अनावर झाला. रिपोर्टनुसार सायली कधीच आई बनू शकत नव्हती. अलकाने घरात तांडव केला आणि समीरला सायलीला घटस्फोट देऊन दुसरं लग्न करायला सांगितलं. पण समीर सायलीवर जीवापाड प्रेम करायचा. त्याने साफ नकार दिला आणि तो रागात घरातून तडातडा निघून गेला. समीर घरातून बाहेर पडताच अलकाच्या डोक्यात एक अत्यंत घाणेरडा आणि क्रूर विचार आला. घरात फक्त सायली आणि अलका दोघीच होत्या. अलका सायलीच्या खोलीत गेली. खोलीचा दरवाजा बंद करून ती सायलीच्या अगदी जवळ जाऊन बसली. अलकाच्या डोळ्यात एक वेगळीच वासना आणि क्रूरता दिसत होती. सायलीला जवळ ओढत ती अत्यंत खाजगी आणि बोल्ड आवाजात म्हणाली, बघ सायली, समीर तर दुसरं लग्न करायला तयार नाहीये, पण या घराचा मला वारस हवाय. जर तुला या घरात समीरची बायको म्हणून राहायचं असेल तर माझी एक अट तुला मान्य करावीच लागेल. सायलीने सायलीने घाबरत विचारलं, कोणती अट? तेव्हा अलकाने तिला अत्यंत जवळ खेचलं. तिच्या कानात जे शब्द सांगितले ते ऐकून सायलीच्या अंगावर काटा आला. तिला थरकाप सुटला. अलका म्हणाली, मी समीरचं एका दुसऱ्या मुलीसोबत चोरून लग्न लावून देणार आहे आणि माझ्या वंशाचा दिवा मला जन्माला घालण्यासाठी समीर आणि त्या दुसऱ्या मुलींमध्ये जे काही शारीरिक संबंध येतील ते रात्रीच्या अंधारात ते दोघं जसे एकमेकांच्या शरीराचा उपभोग घेतील ते सगळं माझ्या देखरेखीखाली आणि थेट माझ्या समोरच होईल. त्या दोघांच्या मिलण्याचा प्रत्येक क्षण मला माझ्या डोळ्यांनी पाहायचा आहे, जेणेकरून मला खात्री पटेल की ती मुलगी माझ्या वंशाची गर्भधारणा करत आहे आणि तू फक्त एका कोपऱ्यात उभं राहून तुझ्या नवऱ्यातला दुसऱ्या स्त्रीच्या मिठीत जाताना उघड्या डोळ्यांनी बघायचं. जर हे शरीर सुखाचं गलिच्छ राजकारण तुला मान्य नसेल तर या घरातून चालती हो, निघून जा या घरातून. सासूच्या तोंडून हे असले अश्लील आणि घाणेरडे शब्द ऐकून घ्यायची तिला सवय झाली होती. एका स्त्रीने दुसऱ्या स्त्रीच्या आणि स्वतःच्या बेडरूममधील खाजगी संबंधांवर इतकी नीच नजर ठेवावी या विचारानेच सायलीला उलटी व्हायची वेळ आली होती. ती रडत रडत सासूला म्हणाली की हे अत्यंत लाजिरवाणं आहे, पण अलका आपल्या हट्टावर ठाम होती. पण निसर्गाचा न्याय हा काही वेगळाच होता. समीर त्याची वॅग विसरल्यामुळे अचानक घरी आला होता. त्याने दाराआड उभं राहून आईचे सगळे अश्लील विचार आणि शब्द स्वतःच्या कानाने ऐकले होते. आपल्याच आईच्या तोंडून इतकी घाण ऐकून समीरचा राग अनावर झाला. तो रागाने लालबुंद होऊन आला आणि त्याने आपल्या आईला जोरात ओरडून थांबवलं. समीरने अलकाला धीर दिला आणि म्हणाला, आई, तुला कशाची लाज वाटत नाही? वंशाच्या नावाखाली तू इतकी खाली कशी घसरलीस? माझ्या बेडरूममध्ये काय होणार हे तुला समोर बसून पाहायचंय? आणि मग समीरने तो खरा खुलासा केला, ज्यामुळे अलकाच्या पायाखालची जमीनच सरकली. समीर म्हणाला, आणि ज्या सोन्यावरून तू रोज भांडतेस ते सोनं मी लॉकरमध्ये ठेवायला काढलं होतं, सायलीने नाही. माझ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मी जो रिपोर्ट तुला सायलीला हिणवत आहेस तो रिपोर्ट सायलीचा नाहीच तर माझा आहे. डॉक्टरने मला सांगितलंय की मी कधीच बाप बनवू शकणार नाही. सायलीने फक्त माझी समाजात अब्रू वाचवण्यासाठी तो डाग स्वतःच्या नावावर घेतला आहे. हे ऐकल्यावर अलका पूर्णपणे कोलबडली. ज्या सुनेला सोन्यासाठी छळत होती तिच्या समोर तिने शारीरिक संबंधाची इतकी अश्लील आणि नीच अट ठेवली होती, तीच सून तिच्या मुलाची इज्जत वाचवत होती. अलका सायलीच्या पाया पडली, रडू लागली. समीरने सायलीचा हात पकडला आणि त्या घाणेरड्या विचारांच्या घरातून तिला घेऊन कायमचा निघून गेला. मित्रांनो,
या कथेवरून हेच शिकायला मिळतं की पैशाचा आणि वंशाचा हव्यास माणसाला प्राण्यांपेक्षाही नीच बनवतं. कथा कशी वाटली कमेंट करून नक्की सांगा आणि अशाच एखाद्या नवीन व्हिडिओमध्ये आपण भेटूया.